दीर्घकाळ स्पेसमध्ये राहिल्यामुळे या ॲस्ट्रोनॉट्सना काय होऊ शकतं, तर कॅल्शियम कमी होतं स्पेसमध्ये. बोन डेन्सिटी कमी होते किंवा कॅल्शियम डिप्लिशन म्हणतात. ते आता अ, 8-9 महिने जितका वेळ राहिले तिथे, तर हाताचा वापर पण असा फर्म ग्रिप आपण ग्लास पकडतो, पेन पकडतो, पेन्सिल, चमचा तसं केलेलंच नाहीये. त्यामुळे या गोष्टी ते विसरले आहेत. तर आल्यानंतर पुन्हा ही ट्रेनिंग दिली जाते. म्हणजे लहान बाळ जसं रांगायला शिकतं, बसायला शिकतं, चालायला लागतं, तसा हा पुन्हा सगळा प्रवास असतो. म्हणजे रिलर्निंग म्हणतात, हा अनुभव एक वेगळाच असतो. तो त्यांनाच माहिती आहे, दोज हू गो थ्रू इट. तर परत आल्यानंतर काही दिवस क्वारंटाईन केलं जातं त्यांना. कारण तिथून बॅक्टेरिया रेडिएशनमुळे दे कॅन कॅच एनी इलनेस, सिकनेस आणि तिथून काही प्रकारचे बॅक्टेरिया पण पृथ्वीवर येऊ शकतात. तर क्वारंटाईन केलं जातं त्यांना आणि त्यानंतर त्यांना मॉनिटर करतात. म्हणजे ब्लड प्रेशर आणि व्हायटल सगळे पॅरामीटर्स. पण हे सगळ्यात जास्ती फिटेस्ट लोक आहेत. हे जे अंतराळवीर असतात ते फिजिकली, मेंटली फिट लोक असतात.